महाराष्ट्रासाठी आजची सकाळ अतिशय धक्कादायक ठरली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय। बारामतीत लँडिंग दरम्यान अजित पवार यांचं विमान कोसळलं आणि त्याला भीषण आग लागली। या दुर्दैवी अपघातात अजित पवार यांच्यासह 6 जणांचा मृत्यू झाला। अपघात इतका भयानक होता की विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि हवेत धुराचे लोट पसरले। त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे। अजितदादा म्हटलं की महाराष्ट्राच्या राजकारणात ठाम भूमिका, धारदार आवाज आणि स्पष्ट वक्तेपणाचं रांगडं व्यक्तिमत्व समोर येतं। समोरचं काम योग्य वाटलं तर ते कोणाचाही विचार न करता पूर्ण करून दाखवणं आणि चुकीचं वाटलं तर तितक्याच थेट शब्दात नकार देणं ही त्यांची ओळख होती। याच ठामपणामुळे अजित पवारांनी राज्याच्या राजकारणात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं। अजित अनंतराव पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला। बीकॉम शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सहकार क्षेत्रातून सार्वजनिक जीवनात प्रवेश केला। 1991 साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आणि तब्बल 16 वर्षे त्यांनी हे पद प्रभावीपणे सांभाळले। याच वर्षी बारामती लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले। मात्र काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी ही जागा सोडत राजकीय निष्ठा आणि कौटुंबिक बांधिलकीचं उदाहरण घालून दिलं। यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी मागे वळून पाहिलं नाही। 1995, 1999, 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 अशा सलग 7 वेळा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून येत त्यांनी जनतेचा विश्वास कायम राखला। त्यांच्या या यशामागे थेट निर्णय क्षमता, प्रशासनावरची पकड आणि विकासाभिमुख दृष्टिकोन कारणीभूत ठरला। राज्याच्या मंत्रिमंडळात कृषी, ऊर्जा, जलसंपदा, ग्रामीण विकास, नियोजन आणि वित्त यांसारखी अत्यंत महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली। विशेषतः जलसंपदा आणि वित्त विभागात घेतलेले अनेक निर्णय राज्याच्या राजकारणात आजही चर्चेचा विषय ठरतात। 2010 ते 2012 आणि 2012 ते 2014 या कालावधीत त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली। 2019 साली देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मात्र काही दिवसातच हे सरकार कोसळले। पुढे 2023 साली एकनाथ शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी पुन्हा एकदा सत्तेत प्रवेश केला। राजकारणासोबतच सहकार, शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातही अजित पवार यांचा सक्रिय सहभाग राहिलाय। बारामती विद्या प्रतिष्ठान, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, रयत शिक्षण संस्था यांसारख्या नामांकित संस्थांशी त्यांचं योगदान जोडलेलं आहे। स्पष्ट वक्तेपणा, धारदार आवाज आणि थेट निर्णय घेण्याची शैली हीच त्यांची ओळख ठरली आहे। समर्थकांसाठी ते विकासाचं प्रतीक आहे, तर विरोधकांसाठी एक कठीण राजकीय आव्हान। आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांचं नाव आजही प्रभावी नेतृत्वाचं प्रतीक म्हणून घेतलं जातं। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आज बारामती जिल्ह्यात 4 नियोजित सभा आयोजित करण्यात आल्या होत्या। या सभांसाठी अजित पवार हे सकाळीच मुंबईवरून बारामतीकडे निघाले होते। मात्र सकाळी 8:45 लँडिंग करताना त्यांच्या विमानाला अपघात झाला। दादांच्या निधनानंतर आज बारामती बंद ठेवली गेली आहे। अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीमध्ये आपली सर्व ताकद लावली होती। पायाला भिंगरी बांधल्यासारखा ज्यांनी जितका वेळ मिळेल तितका प्रचार केला होता। आज सुद्धा दादा आगामी निवडणुकीच्या सभांसाठीच जात होते। बारामती येथे त्यांची सभा होणार होती, मात्र नियतीने घात केला आणि महाराष्ट्राचा नेता हिरावून घेतला।